श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्र हादरला. धक्कादायक बातमी. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, महाराष्ट्रातील सर्व थरथराक बातम्यांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व शासकीय योजनेचे, सरकारी नोकरीचे फॉर्म भरता येतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप अथवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर बघूयात महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी. तर बघा, महाराष्ट्र हादरला, रक्षकच बनला भक्षक. मध्यदंड पोलिसाचे 5 वर्षाच्या चिमुरडीसोबत आशिषील चाळे. लोणावळ्यातील घटनेतील एकच संताप. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. कल्याणमधील 13 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी चक्र फिरून आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. ही घटना ताजी असताना लोणावळ्यात पोलिसांनीच 5 वर्षाच्या चिमुरडीसोबत आशिषील चाळे केल्याचे समोर येत आहे. नेमकं काय घडलं होतं आपण बघूयात. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. त्याचप्रमाणे तुम्ही विद्यार्थी पालक असताल तर हा व्हिडिओ नक्की बघा. लोणावळ्यामधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला एका 5 वर्षीय चिमुरडीशी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनीच आशिषील चाळे केल्याचे समोर आलेले आहे. कल्याणमधील 13 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. ही घटना ताजी असताना पोलीसच अशा प्रकारची चाळी करत असतील तर नक्की सामान्य व्यक्तींनी काय करायचं? आरोपी पोलीस शिपाई सचिन सस्ते याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. नाताळच्या दिवशी ही घटना घडलेली आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला हा प्रकार घडला. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता. त्याच नशेत त्यांनी 5 वर्षीय चिमुरडीसोबत आशिषील चाळे केले. या प्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाताळची सुट्टी असल्याने पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते, म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथे बंदोबस्तावर होता. आता प्रश्न पडलेला आहे की पोलिसांनी अशा प्रकारचं कृत्य केलं तर काय व्हायचं? तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेत त्याने जेवण केलं. त्याच भाकरीचं बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथे 5 वर्षीय चिमुरडीने सस्तेनं पाहिलं. लघुशंकेचा बहाणे करून तो हॉटेल मागे गेला आणि चिमुकलीसोबत आशिषील चाळे करू लागला. मुलीने विरोध केला. मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस, असं तो म्हणाला. मात्र घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला आणि नराधम पोलिसांनी रस्त्याचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता त्याच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता आम्ही न्याय कुणाकडे मागावा? वर्धेतील नराधमाने हा अन्याय केलेला आहे. मी त्या पोलिसांना जेवायला दिलं. मी शेतात गेले तर मुलगी वाळूच्या ढिगावर खेळत होती, तेव्हा पोलिसांनी तिला हॉटेलच्या मागे नेऊन असा प्रकार केला. पोलिसांनी हे कृत्य केल्यावर आम्ही न्याय कुणाला मागावा, असा आंबाडा मुलीच्या आजीने फोडलेला आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? या पोलिसाला काय शिक्षा झाली पाहिजे? कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.